माझे नाव अनन्या रेवनाथ कदम, इयत्ता 5वी. नदी सुंदर आहे, डोंगरही सुंदर आहे. नदी सुंदर आहे, डोंगरही सुंदर आहे, पण त्याहूनही सुंदर आहे तो माणूस. पण त्याहूनही सुंदर आहे तो माणूस. हे उत्कृष्ट उद्गार आहे उत्कृष्ट उद्गार आहेत कविवर कुसुमाग्रज यांचे. यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुम यांचे मोठे बंधू म्हणून कुसुमाग्रज, लेखक विवा शिरवाडकर आणि सामाजिक बांधिलकी जपणारे तात्या. कुसुमाग्रज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज यांचे काव्य लिखित ग्रंथ लिहिलेला आहे. जाता यांना कुसुमाग्रजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझे नाव दीप्ती अनिल साळवे, मी आता 5वीत शिकते. मराठी माझी माय बोली, मराठी माझी माय बोली, गोड तिची वाणी, गोड तिची वाणी, तिच्या प्रेमळ शब्दांमुळे फुलते जीवन कहाणी. सर्वांना नमस्कार. आज 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरी करण्यासाठी सर्व इथे जमलेलो आहोत. मराठी भाषा ही सर्वांग सुंदर आहे. सर्वांग खूप सुंदर आहे. मराठी भाषा जगात सर्वांनाही बोलता येते. आपल्या भारतातच काय तर वेगवेगळ्या देशातही बोलता येते. जाता एवढेच बोलेल की मी कुसुमाग्रज यांना वंदन करते आणि माझे भाषण थांबवते. जय मराठी, जय महाराष्ट्र. माझे नाव भक्ती गोरखपर, मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 27 फेब्रुवारी म्हणजे आपल्या लाडक्या मराठी भाषेचा गौरव दिन. आज थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्म झाला. त्यांनी मराठी भाषेला आपल्या साहित्यातून सोन्याचे दिवस दाखवले. मराठी भाषा ही केवळ आपलीच मातृभाषा नाही, तर ती आपली ओळख आहे. संत ज्ञानेश्वरांनी अमृतापेक्षाही गोड म्हटलेली ती भाषा आज जगभरात बोलली जाते. मित्रांनो, आपण इंग्रजी किंवा इतर भाषा जरूर शिकाव्यात, पण आपली मराठी भाषा कधी विसरू नये. आपण जास्तीत जास्त मराठी पुस्तके वाचली पाहिजेत आणि शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी असे आमची माय बोली, मराठी असे आमचा स्वाभिमान. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय. नमस्कार, माझे नाव अनुजा. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी भाषा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभर म्हटली जाते. मराठी भाषा ही सर्वात सुंदर आहे. मराठी भाषेचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण मराठी भाषा अभिमानाने म्हटली पाहिजे. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. घासल्याशिवाय तलवारीला धार नाही, घासल्याशिवाय तलवारीला धार नाही. मराठीशिवाय महाराष्ट्राच्या मातीला अर्थ नाही, महाराष्ट्राच्या मातीला अर्थ नाही. नमस्कार, माझे नाव काय राधिका, इयत्ता 7वी. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी राज्यभाषा गौरव दिन. प्रथम तुम्हाला सर्वांना राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इसवी सन 12व्या शतकात ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजवली, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकारामांनी जी भाषा जपली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली, कवी कुसुमाग्रजांसारख्या म्हणजेच कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्यासारख्या कवी साहित्यकारांनी जी भाषा वाढवली, त्या भाषेचा आज गौरव दिन.
म्हणजेच मराठी राज्यभाषा गौरव दिन. त्यांच्या कवी कुसुमाग्रज यांच्या दिनानिमित्त मराठी भाषा राज्य दिन साजरा केला जातो. आजच्या युगात खूप लोक नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जगभर पसरलेले असतात. जगात 10 कोटीहून अधिक लोकांची मातृभाषा मराठी आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला संस्कृतीतून, साहित्यातून जो मराठी भाषेचा संपन्न वारसा आपल्याला दिला आहे, तो आपण आयुष्यातील पुढील पिढींनी तो पुढे चालवणे गरजेचे आहे. आज कित्येक शाळांमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त कित्येक स्पर्धा ठेवल्या जातात. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या स्पर्धेद्वारे विद्यार्थी आपले मत मांडतात. इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकात माझी मराठी ही कविता कानिटकर जोशी यांनी 1969 रोजी लिहिली. चला तर मग आपल्या मराठी भाषेचा गुणगौरव करूया. जाता जाता एवढेच म्हणेल की ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा. तुकारामांनी रचली गाथा. चला करूया संपन्न समृद्ध आपली मराठी भाषा. माझा नमस्कार. आज 27 फेब्रुवारी महाराष्ट्र भाषा गौरव दिन आज आपण साजरा करत आहोत. त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते. कवी कुसुमाग्रज अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी भाषा केवळ ही संवादाची भाषा नसून ती आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपली ओळख आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधून संकरित झालेली, तुकोबांच्या अभंगातून रसाळ झालेली आणि छत्रपती शिवरायांच्या स्फूर्तीतून तळपलेली आपली भूमी ही भाषा संतांची, थोरांची आणि ज्ञानाची भाषा आहे. भाषेचा सन्मान करणे म्हणजे फक्त कार्यक्रम ठेवून साजरा करणे नव्हे, तर तिचा आपल्या दैनंदिन जीवनात अभिमानाने वापर करणे होय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव श्रद्धा गोरखकर, इयत्ता 8वी. लाभले भाग्य तयास बोलते मराठी, जहाले धन्य ऐकते मराठी. या ओळी आपल्या कानावरच पडतात. आपल्या अभिमानाने उर भरतं. आपली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक थोर व्यक्तींनी प्रयत्न केले. त्यापैकी एक म्हणजे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाले. सन्मानित 2013 पासून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 8.5 कोटी इतकी जगभरातील मराठी बोलणाऱ्यांची संख्या 8.5 कोटी इतकी. मराठीतील पहिला शब्द कमे धारया समाज या 14 अक्षरी शब्द भारतात संविधानिक म्हणून ओळखला जातो. धन्यवाद. आज कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलो आहोत. त्यांचा वाढदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन थांबते. माझे नाव मयुरी कैलास कदम, मी इयत्ता 9वीत शिकत आहे. 27 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीत तात्या साहेबांचा जन्म झाला. एक कवी, कलावंत आणि मनस्वी माणूस म्हणून लोकांनी त्या साहेबांबरोबर उदंड प्रेम केले. विशाखा या काव्यसंग्रहाने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली. काव्याबरोबर कथा, कादंबरी, नाट्यलेखन अशा अनेक लेखन कलांनीही ते समृद्ध होते. धन्यवाद.